चिंता नाही गावी विष्णुदासाची, चिंता नाही गावी विष्णुदासाची, घोष जय जयकार सदा, नारायण घरी साठविले धन, अवघे चिवान तया पोटी, तुका मने नमो हरीची आदासा, म्हणे नमो हरीची आदासा, म्हणे नमो हरीची आदासा, म्हणे नमो हरीची आदासा, तेथे सर्व इच्छा पुरतसे, तेथे सर्व इच्छा पूर्ण करते, तेथे सर्व इच्छा पूर्ण करते, तुका म्हणे नमो हरीची आदासा, म्हणे नमो हरीची आदासा, म्हणे नमो हरीची आदासा, म्हणे नमो हरीची आदासा, तेथे सर्व इच्छा पुरतसे, तेथे सर्व इच्छा पूर्ण करते, तेथे सर्व इच्छा पूर्ण करते, तुका म्हणे नमो हरीची आदासा, तेथे सर्व इच्छा पुरतसे, चिंता नाही गावी विष्णुदासाची, घोष जय जयकार सदा, नारायण घरी साठविले धन, अवघे चिवान तया पोटी, प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग, श्री क्षेत्र देहनिवासी असलेले सर्व चिंता निवारक, नारायण नाम धारक, आनंद विस्तारक, जनजीवन परिणामकारक असे जगद्गुरु तुकोबराय महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील आमच्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांच्या गाथेनुसार संतपर प्रकरणातील अभंग आहे. प्रस्तुत अभंगात जगद्गुरु तुकोबराय हे विष्णुदासांचा गावांवर काय परिणाम होतो आजच्या अभंगात सांगतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्यपावन भगवान खंडेरायाच्या वास्तव्याने पावन झालेला हा भांडारगड, आणि या गडावर चतुर्थी फिरती चतुर्थी वारकरी मंडळाच्या द्वारे आयोजित असलेला आजचा हा चतुर्थीच्या निमित्ताने असलेला कीर्तन महोत्सव, आणि या निमित्ताने सर्व महाप्रसाद, आणि या सर्व उपक्रमासाठी संपूर्ण मराठवाड्यातील विदर्भातील उपस्थित बहुसंख्य मातृवर्ग पितृवर्ग गुणीजन गायक वादक यती मंडळी, आणखीन परिसरातील शैक्षणिक सामाजिक औद्योगिक राजकीय सर्व क्षेत्रातली मंडळी या उत्सवाला हजर आहेत. भगवान गणरायाचा हा उत्सव आहे. याचं मूळ अधिष्ठान राजूर गणपती आहे, आणि मग भगवान गणरायाची संपूर्ण समाजाला भक्ती लागावी, आणि म्हणून वारकरी संप्रदायाने ह्या गणरायाच्या चतुर्थीचं एक नियोजन करून एक फिरती चतुर्थी गणेश मंडळ स्थापन केलं, आणि त्याच्यातून संपूर्ण गणरायाला अधिष्ठान ठेवून चौकडे या उत्सवाने आज संपूर्ण मराठवाडा भोकरदन तालुका निनादून निघालेला आहे, दुमदुमून निघालेला आहे. आज मराठवाड्यातीलही मंडळी आहेत, काही विदर्भातील मंडळ आहेत. खरं तर मराठवाडा हे एक श्रद्धेचं भक्तिपीठच आहे. मराठवाड्यासारखी श्रद्धा तुम्हाला जगात कुठं सापडायची नाही. 7,000 कार्यक्रम असत 2-4 माणसं गोळा होतील. मराठवाड्याचे वैशिष्ट्य एक, मराठवाड्यामध्ये तुम्हाला श्रद्धा सापडल. इतरत्र तुम्ही कुठे गेले श्रद्धा नाही. किती मोठा कार्यक्रम असला तर मोठा मांडव आत 5च पांडव, माणसंच नाही. पण मराठवाड्यात गरीबाचा कार्यक्रम असू द्या श्रीमंताचा कार्यक्रम असू द्या, माणसाला कमतरता नाही. कीर्तनकाराला एवढी माणसं पाहिल्यावर नाही थरकाप सोटाव. एवढी माणसं आता कोरोनाच्या काळात एवढी माणसं एकत्र येणं म्हणजे कोरोनाची मोठी चिंताच. पण मी अभंग सुद्धा घेतला, चिंता नाही गावी विष्णुदासाची. काय चिंता करायची महाराज, मराठवाडा हा श्रद्धेचं भक्तिपीठ आहे महाराज. एक दुसरी गोष्ट अशी की कलाचं स्थान आहे. संपूर्ण भारतात जेवढे कलाकार नाहीत एवढे एकट्या मराठवाड्यात कलाकार आहेत. गावगाव वाजवणारे, गावगाव म्हणणारे,
आळंदीलाच शिकले पाहिजे असं काही नाही. आळंदीला शिकलेलं भारी इथं गावगावचे काही काही गावगाव वाजवणारे, गावगाव म्हणणारे, गावगाव कीर्तनकार. मराठवाड्यातला माणूस गोरतानी सुद्धा स्वरातच गोर होतो. त्याच्या गोरण्यावर विना लावून घ्या. आमचे गुरुवर्य विठ्ठलबा घुले सांगायचे, माणसाला भजन करायचं असेल तर त्याने मराव आणि मराठवाड्यात जन्माला यावं. भजन घडणार त्याच्याकडून. सुंदर असा पुण्य पावन मराठवाडा, त्यातील संतांची भूमी असलेला आपला जालना जिल्हा, आणि त्यामध्ये आपल्या या भोकरदन तालुक्यात ही कीर्तनरूपी सेवा आहे. सर्व साधू मंडळी माझ्या मागं पुढं उभी आहेत. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आहेत. तुमच्या मानाने मी फारच छोटा आहे, कारण माझं नावच छोटे माऊली. माझ्या पाठाचे सहपाठी आदरणीय हरिभक्तिपरायण भागवताचार्य विष्णूजी महाराज सस्ते महाराजांचा फार दिवसाचा आग्रह होता की तुम्ही आमच्या परिसरात एखादं कीर्तन करा. आम्ही जी परमार्थ करतो हा कसा आहे काय पहा तुम्ही. आणि मग माझ्या जीवनात मला महागाईत टाकणारे बरेच कीर्तनकार भेटले, परंतु स्वस्त असलेले एवढे एकच भेटले, सस्ते महाराज. आणि आदरणीय सस्ते महाराजांच्या आमंत्रणाने मी तुमच्या दर्शनाला आलेलो आहे. सर्वच महाराज मंडळी आहेत. आदरणीय दौलतजी महाराज आहेत, गोड अशी चाल म्हटलेली महाराज मंडळी आहेत. ज्ञानेश्वर माऊली शेलोदकर आहेत, उत्कृष्ट असे मृदंगाचार्य आहेत, उत्कृष्ट अशी शिष्टिम आहे. संन्यासी महात्मे माझ्या पुढे बसलेले आहेत. तुम्हा सर्वांच्या चरणावर नमस्कार करतो. आज ज्यांनी यजमान पद स्वीकारलंय ते या भागातील एक लोकसेवक, जनसेवक, समाजामध्ये एक आदर्श काम करणारं व्यक्तिमत्व. आज संपूर्ण 10-15 हजार समाजाला ज्यांचं अन्नदान आहे असे आदरणीय दिलीपराव पाटील वाघ यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा. संपूर्ण समाजासाठी त्यांनी आज अन्नप्रसादाची ही यजमानाची जेवढी काही जबाबदारी असत ती स्वीकारली, आणि म्हणून त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे तर तुम्हा सर्व वारकऱ्यांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो आणि काहीशा वेळात सेवा आवरण्याचा प्रयत्न करतो. चिंता नाही गावे विष्णुदासाची, घोष जय जयकार सदा. नारायण घरी साठविले धन, अवघेची वान तया पोटी. आजच्या भंगात जगद्गुरु तुकोबराय आमच्या साधू संतांचा, विष्णुदासांचा, हरिभक्तांचा, वारकऱ्यांचा गावावर काय परिणाम होतो आजच्या अभंगात सांगतात. विठ्ठल या मृत्यू लोकात प्रत्येक पदार्थाचा या सृष्टीवर काही ना काही हमखास परिणाम होतो. विठ्ठल आपल्या भारतीय तत्वज्ञानामध्ये आणि वैश्विक विज्ञान शाखेने एक सिद्धांत मानलेला आहे. कोणता सिद्धांत? त्याला परिणामवादाचा सिद्धांत म्हणतात. हा सर्वप्रथम आमच्या भारतीय तत्वज्ञानाने मानला आहे, आमच्या ऋषीमुनींनी मानला आहे. आमचं भारतीय तत्वज्ञान सांगतं की प्रत्येक पदार्थाचा या सृष्टीवर हमखास परिणाम होतो. आणि हाच सिद्धांत पुन्हा वैश्विक विज्ञान शाखेने मानला. वैश्विक विज्ञान शाखा सुद्धा सांगते प्रत्येक पदार्थाच्या या सृष्टीवर काही ना काही इफेक्ट, काही ना काही परिणाम होतोच. महाराज विठ्ठल या विश्वामध्ये असा पदार्थ नाही की ज्याचा सृष्टीवर काही परिणाम झाला नाही. फक्त तो परिणाम आपल्याला कधी कधी माहित होतो आणि कधी कधी होत नाही, पण प्रत्येक पदार्थाचा परिणाम होतो म्हणजे होतो. हो हो, सांगा बरं असे कोणते पदार्थ आहेत की ज्याचा सृष्टीवर काही ना काही परिणाम झाला? तर शास्त्रकाराने त्या पदार्थांची यादी दिलेली, एक 6-7 पदार्थांची यादी एका श्लोकात आलेली. शास्त्रकार सांगतात की या पदार्थांचा सृष्टीवर हमखास परिणाम होतो. कोणते कोणते पदार्थ आहेत ऐकण्यासारखं आहे. शास्त्रकार सांगतात अंतुरी, कस्तुरी, चंद्र चंदनमच, धूप दीप रूप भूप पदार्थाः दृश्यादृश्यम पदार्थ समुदायम आश्चर्यवत परिणामम कुर्वन्ति. शास्त्रकार सांगतात या पदार्थांचा सृष्टीवर काही ना काही परिणाम होतोच. कोणते कोणते पदार्थ आहेत हे तुम्ही सांगितले संस्कृत मध्ये येतं, हे आमच्या डोक्यावरून नाही पार मांडवावून गेले. मराठीत सांगा तर त्याचं वर्णन मराठीत आहे. शास्त्रकार सांगतात की असे पदार्थ आहेत की ज्याचा सृष्टीवर हमखास परिणाम होतो. सर्वात पहिला पदार्थ सांगितला अंतुरी. अंतुरी शब्दाला आपल्या मराठवाड्यात एक शब्द आहे आस्तुरी.
म्हणजे काय? पप्याची आई. पप्याच्या आईचा सृष्टीवर हमखास परिणाम होतो मला. नाही नाही, ते परिणाम भोगून तर तुम्ही आमच्या पुढे येऊन बसलेत बघा. माता माऊल्यांचा परिणाम सृष्टीवर हमखास होतो. कधी कधी इष्टही परिणाम होतो, कधी कधी अनिष्टही परिणाम होतो, पण परिणाम मात्र हमखास होतो महाराज. असा चांगला परिणाम सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल आणि कधी कधी अनिष्ट सुद्धा परिणाम पाहायला भेटेल. माता माऊल्यांचा या श्लोकात पहिलाच नंबर लागलाय महाराज. आपलाही नंबर आहे पुढे चलून, पण पहिला माता माऊल्यांना स्थान दिलंय. महिला वर्गाचा सृष्टीवर हमखास परिणाम होतो महाराज. विठ्ठल महिला वर्गाचा परिणाम तुम्हाला 4 युगावर झालेला दिसल. माता माऊल्यांनी आपला कर्तृत्वाने असा परिणाम दाखवलाय. कृतयुगात परिणाम दाखवलाय, त्रेतायुगात परिणाम दाखवलाय, द्वापार युगात त्यांनी आपली चमक दाखवून दिली. संयोगाचा भक्त विषयच वेगळा आहे. विषय वेगळा आहे. थांबा सांगतो मला, सांगतो. आणि कलियुगात सुद्धा तुम्ही परिणाम पाहाल. शास्त्रकार सांगतात की माता माऊल्यांचा या 4ही युगावर तुम्हाला परिणाम पाहायला भेटल. हो, कृतयुगात अशी कोण माऊली होऊन गेली की जिचा परिणाम कृतयुगाने पाहिला? तर शास्त्रकार त्या संपूर्ण माता माऊल्यांची नावं सांगतात. कृतेच रेणुका कृत्या, त्रेतायाम च सीता कृत्या, द्वापारे द्रौपदी कृत्या, कलौ कृत्या गृहे गृहे. शास्त्रकार सांगतात कृतयुगात अशी एक माऊली होऊन गेली की जिची चमक संपूर्ण कृतयुगाने पाहिली. कोण हो? त्या माऊलीचं नाव आहे रेणुका माता. मला वाटतंय माहूरगड तिच्यासाठी प्रसिद्ध आहे. विदर्भातलं ते माहेरस्थानच म्हणावं लागेल, आहे का नाही? ही रेणुका माता जी आहे, या रेणुका मातेच्या पोटी असा पुत्र जन्माला आला की परशुच हातात घेऊन राहिला त्या महात्म्याने. काय नाव त्यांचं? परशुराम. या परशुरामाने अनेक वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. याचाही अर्थ चुकीचा सांगितला जातो. संपूर्ण क्षत्रिय संपवले नाही. कोणतीही गोष्ट मृत्यूलोकातून संपूर्ण संपत नाही. कोरोना काय सगळा नाही जाणार मार, हळूहळू ते डोकं काढणार, हळूहळू कमी होणार. आता झेडपीच्या निवडणुका आहेत म्हणून कमी झालाय, निवडणुका गेल्या का मोठा होणार. कोणती गोष्ट संपूर्ण संपत नाही. ज्यावेळेस परशुरामांनी संपूर्ण क्षत्रिय संपवले असं सांगितलं जातं, परंतु संपूर्ण संपवले नाही. कारण पुढच्या युगांमध्ये दशरथ आहेत. ज्या काळात परशुराम होते त्या काळात राजा दशरथ आहेत, राजा जनक आहेत. रामायण वाचणारी माणसं आहेत तिथं, रामायण सांगणारी माणसं आहेत. परशुराम ज्यांच्या राजदरबारात जात होते ते क्षत्रियच राजे होते, आणि म्हणून इतिहास सांगणाऱ्याने चुकीचा सांगू नये. परंतु परशुरामांनी मात्र जे उन्मत्त झालेले क्षत्रिय होते त्यांना संपवलं. मग कशाचा परिणाम हा? एका रेणुका मातेचा परिणाम संपूर्ण कृतयुगाने पाहिला. विठ्ठल कृतयुग संपलं आणि त्रेतायुग सुरू झालं. त्रेतायुगात सुद्धा एक माऊली होऊन गेली की जिचा परिणाम संपूर्ण त्रेतायुगाने पाहिला. कोण हो? त्रेतायामचे सीता कृत्या. तिचं नाव आहे सीतामाई. या माईमुळं असं युद्ध घडलं की इथून मागही असं घडलं नव्हतं आणि इथून पुढेही असं घडलं असं सांगता येत नाही. ज्ञानोबराय म्हणतात, हे असो राम रावण झुंजिनले कैसे, उत्तर दिले राम रावणची जैसे. काही गोष्टीला उपमा देता येत नाही. भीमसेन जोशी कसे गातात म्हणजे आमच्या गावच्या राम्या गड्यावणी गातात. अरे काय उपमा शोभली पाहिजे ना. भीमसेन जोशीच्या गायनाला उपमा नाही, समुद्राला उपमा नाही, अमृताला उपमा नाही, निरुपमेय. तसं राम रावणाचं युद्ध कसं झालं? उपमाच नाही. विठ्ठल कौरव पांडवांचं युद्ध ठरलं आणि भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, भीमा अरे त्या त्रेतायुगातली मंदोदरी आणखी नाही म्हणतात. कुठं? त्या लंकेमध्ये. मग जा बरं तिला युद्ध पाहण्याचं आमंत्रण दे. आणि भीम गेला. गेल्यानंतर आल्या मग पाहुणचारात काळ काही गेला आणि मग स्वतः मंदोदरीने सांगितलं, असं करा स्नान करून घ्या. आता आज आम्ही आल्या हे पुढे रामेश्वर भाऊ बसलेत बघा, शेवटी महाराज जरा फ्रेश व्हा आल्या. तसं मंदोदरीने सांगितलं जरा फ्रेश व्हा, स्नान करा. म्हणजे कुठं जाऊ? कुठेही जायचं उकडून, समुद्राचाच वेळ आहे लंकेला. गेले एका बाजूला स्नानाला. स्नान करण्यासाठी ज्या सरोवरात त्यांनी उडी टाकली 100 वेळा त्यांनी सरोवराचा ठाव आणण्याचा प्रयत्न केला. त्याला तळ आणणं म्हणतात. तळ आणण्याचा प्रयत्न केला,
ठाव आणण्याचा प्रयत्न केला 100 वेळा, पण तळ काय लागला नाही. वाह, भीम म्हणला अनेक सरोवर पाहिले पण असं सरोवर नाही पाहिलं, एवढं खोल, एवढं मोठं. मागं आला. स्नान करून आल्यानंतर मंदोदरीने विचारलं, स्नान झालं का? हो. कुठं गेले होते स्नानाला? हो, या बाजूला गेलो होतो. म्हणले केवढं मोठं सरोवर हो, 100 वेळा मी तळ आणण्याचा प्रयत्न केला. कुठे गेलते? कुठे गेलते? या साईडला. अहो, ते सरोवर नाही. म्हणजे मग आमचे कुंभकर्ण भाऊजी मेले तर त्यांची अर्धी कवटी पडलेली, त्यात पावसाचं पाणी साचलंय म्हणले. भीम म्हणला एवढी मोठी माणसं होती युद्धाला, आपलं आमंत्रण यांना न दिलेलं बरं. भीमाने आपला प्रस्तावच गुंडाळला. मग मंदोदरीने विचारला, अहो तुम्ही आले कशासाठी? म्हणले मी तुम्हाला एक आमंत्रण घेऊन आलतो, पण ते मी सांगू इच्छित नाही. म्हणले का बरं? सांग भीमा, काय आमंत्रण आहे? म्हणजे काय नाही, कौरव पांडवांचं युद्ध आहे आणि तुम्हाला ते पाहण्यासाठी आमंत्रण दिलंय भगवान श्रीकृष्णाने. हो हो. अरे किती सैन्य आहे म्हटले? म्हणले 18 अक्षौहिणी षडजात. मंदोदरी म्हटली असं होय, आमचे मालक रावण जर स्वर्गावर स्वारी करायला निघाले तर 18 अक्षौहिणी वाजंत्री होते. म्हणजे वाजंत्री, सैन्य तर लांबच राहिलं. एवढं मोठं युद्ध झालं, त्याला कोण कारण ठरलं? एक माऊली. कोण? सीतामाई. सीतामाईमुळे एवढं युद्ध घडलं. त्रेतायुगाने एका माऊलीचा परिणाम पाहिला. विठ्ठल. कृतयुग संपलं, त्रेतायुग संपलं आणि द्वापार युग लागलं. द्वापार युगात सुद्धा एक अशी माऊली होऊन गेली का जिचा परिणाम संपूर्ण द्वापार युगाने पाहिला. कोण हो? द्वापारे द्रौपदी कृत्या. द्वापार युगात द्रौपदी होऊन गेली. त्या द्रौपदीमुळे महाभारताचं युद्ध घडलं. महाभारत का घडलं? याला कारण द्रौपदीचं एक वाक्य. त्या मय दानवाने सुंदरपैकी ती मय नगरी उभी केली होती. ती नगरी अशी होती जिथं पाणी आहे तिथं जमीन दिसायची, आणि जिथं जमीन आहे तिथं पाणी दिसायचं. आणि ते दुर्योधन निघाला ती मय नगरी पाहण्यासाठी. तर जात असताना त्याला पाणी दिसलं. पाणी दिसलं का त्याने धोतर वर धरलं निघाला. तेवढ्यात तिथे एक दासी होते. म्हणले युवराज धोतर खाली सोडा. म्हणले का? अहो पुढं पाणी नाही, जमीन आहे. तो म्हणला वेडी का खोळी, माझ्या डोळ्याने पाणी दिसतंय. म्हणले याला तर मयदानवाचं कला कौशल्य म्हणायचं. दिसतंय पाणी पण आहे मात्र जमीन. पण दुर्योधनाने धोतर सोडलं नाही. राजकारणी माणसाने सर्वात पहिला त्याचा डाव कोणावरच भरोसा ठेवायचा नाही. राजकारण ज्याला साधायचं त्याने कोणावरच भरोसा ठेवायचा नाही. मला एक पोरग बापाला म्हणलं, बाबा 50 वर्ष तुम्ही राजकारणात आहेत, मला शिकवा ना. रोजच त्याने टुमनच लावलं. बाप म्हणला शिकवतो. आणि चल 4थ्या मजल्यावर चढ इमारतीच्या. चढला, टाक उडी. अहो म्हणले मी पडन मरण, म्हटले पाय मोडल, मी आहे ना खाली धरायला, टाक उडी. पोराने उडी टाकली. बापाने धरल्यासारखं केलं आणि बापाने अंग काढून घेतलं. पोरग खाली पडलं, पायच मोडला. 2 महिने नीट झालं. बाबा तुम्ही मला म्हटले होते राजकारण शिकवतो आणि माझा पाय मोडला हो. ते म्हणले राजकारणातला पहिला नियम सख्या बापावर भरोसा ठेवायचा नाही. राजकारणातला पहिला नियम. शिकायचं का राजकारण? तो म्हणला मी आता माळकरी होतो, महिनावारी करतो म्हणला. हे राजकारण न शिकलेलं बरं. राजकारणातला पहिला नियम म्हणजे राजकारणी माणसं कोणावर भरोसा ठेवणार नाही. दुर्योधनाला सांगितलं तिथं दिसतंय पाणी पण आहे जमीन, पण ऐकल तर राजकारणीच कसा महाराज. त्याने ते धोतर धरून आत शिरला. पाण्यात उतरलेला होता पण पाणी मात्र धोतराला लागत नव्हतं. छापी भिजाव एवढं पाणी नव्हतं. छापी म्हणजे काय ते कीर्तन झाल्यावर सांगतो, आता सांगत नाही. छापी भिजायला एवढं पाणी नव्हतं. अरे पुढे गेला. वा, अरे मी पाण्यातून चाललोय पण पाणी अंगाला लागाना, धोतर भिजाना. म्हटले काय मयदानवाचं कला कौशल्य. पुढे गेल्यानंतर जमीन दिसली. जमीन दिसली का तसाच निघाला. तिथे एक दासी होती. युवराज धोतरवर धरा. म्हणजे का? पुढं पाणी आहे. तो म्हणला वेडी का खुळी, कुठं पाणी आहे? जमीन आहे. राजकारणी माणसाचा कोणावर भरोसा नसतो. तसाच निघाला का पाण्यात जाऊनच पडलेला मनुष्य आपल्याला कुठं लागलं हे अगोदर नाही बघत, मला कोणी पाहिलं हे अगोदर पाहतो मला. आणि मग दुर्योधन वर पाहू लागला, कोणी पाहिलंय का? तिथं द्रौपदी केस वाळ घालत होती आणि द्रौपदीने एकच वाक्य वापरलं, आंधळ्याची पोरं आंधळीच निघाली. त्याच्यामुळं महाभारत घडलं. द्वापार युगात अशी एक माऊली होऊन गेली
जिचा परिणाम संपूर्ण द्वापार युगाने पाहिला. कृतयुगात एक माऊली झाली जिचा परिणाम कृतयुगाने पाहिला. बोला ना, रेणुका. त्रेतायुगात एक माऊली होऊन गेली की जिचा परिणाम संपूर्ण त्रेतायुगाने पाहिला. बोला, सीता माता. द्वापार युगात एक माऊली होऊन गेली की जिचा परिणाम द्वापार युगाने पाहिला. बोला, द्रौपदी. आता पुढे सांगतात, कलौ कृत्या गृहे गृहे. तुम्हाला संस्कृत कळत नाही ही माझी जमेची बाजू आहे. त्या त्या युगात तर एक एकच होत्या. विठ्ठल. कलियुगामध्ये मात्र असा अनेक वर्ग जन्माला आलेला आहे की ज्याचा परिणाम पाहतात आपण. मला सांगा, आता चौकडं विभक्त निघण्याची परंपरा निघाली. जुन्या काळात एकत्र कुटुंब पद्धती होती, आता विभक्त निघतात. त्याला आपल्या मराठवाड्यात एक शब्द आहे, वायली निघणं. वायली माणसं कोणामुळं निघत येतो? बापामुळं का आईमुळं का भावामुळं? नाही म्हणले आम्ही आमच्या बापामुळं वायली निघालो. कसं काय? बापाचं आमचं पटलं नाही. अरे हो, पण तुझ्या लग्नाच्या अगोदर तुझा बाप होताच ना, तेव्हा तू बापात कसा राहत होता? लग्न झाल्यावर वायली निघाला. अरे हो 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 हो, बापामुळं नाही, आमच्या आईमुळं आम्ही वायली निघालो. शहाण्या, तुझ्या लग्नाच्या अगोदर त्या आईच्याच हातची तू भाकरी खात होता, तेव्हा का नाही वायली निघाला? नाही म्हणले आईमुळं नाही, बापामुळं नाही, आमचं ना आमच्या भावाचं पटलं नाही हो, म्हणून वायली निघालो. शहाण्या, लग्नाच्या अगोदर तू आणि तुझा भाऊ एका ताटात जेवत होते. अरे हो की, मग आम्ही वायली कोणामुळे निघालो? तर ते घरी जाऊन चौकशी करा, मग कळत तुम्ही वायली कोणामुळे निघाले. विभाजनाची परंपरा कलियुगाला माऊल्यांनीच दाखवली. विठ्ठल. आता असू द्या, पहिला पदार्थ सांगितला अंतुरी, ज्याचा परिणाम सृष्टीवर होतो. अंतुरी. दुसरा सांगितला कस्तुरी. कस्तुरी, कस्तुरीचा परिणाम सृष्टीवर होतो. हो, काय परिणाम? तुकाराम महाराज म्हणतात, मातीची काय किंमत आहे हो? मातीला किंमत नाही. म्हणूनच आपल्या मराठी साहित्यामध्ये एक शब्द जन्माला आलाय. काय? पाऊस झाला आणि धान्य मातीमोल झालं. मातीला किंमत नाही म्हणून मातीमोल नावाचा शब्द जन्माला आला. पण अशी मातीमोल असलेली माती सुद्धा तोळ्यावर विकली जाते. तोळ्यावर. काय सांगताय महाराज? अहो, दुकानात साखर विकत भेटते, पण माती नाही भेटत बा, फुकट आहे माती. अशी फुकट असलेली सुद्धा माती तोळ्यावर विकली जाते. तोळ्यावर. कशाचा परिणाम? कस्तुरीचा परिणाम. जर ती कस्तुरी त्या मातीत मिसळवली तर माती मोल असलेली माती तोळ्यावर विकली जाते. तुकोबर आहे सांगतात, तुका म्हणे माती केली कस्तुरीने सरती, केली कस्तुरीने सरती, केली कस्तुरीने सरती. फडकऱ्यातला बुवा आहे, त्याच्यामुळे चाल डबल, उतरणी डबल. डबल बेल दिली का गाडी आपाप सुटते बघा. एसट्या बंद आहेत. पण असू द्या. तुकाराम महाराज म्हणतात, दुसरा एक पदार्थ असा आहे की ज्याचा परिणाम मातीवर होतो. काय परिणाम होतो? माती मोल असलेली माती तोळ्यावर विकली जाते. कशाचा परिणाम? कस्तुरीचा परिणाम. अंतुरी, कस्तुरी. पुन्हा सांगतात चंद्र. चंद्राचा काय परिणाम होतो? समुद्राला जी भरती ओटी येते याला कारण चंद्रमाच आहे. भगवंत 15व्या अध्यायात सांगतात, अर्जुना मीच चंद्राच्या रूपाने एवढ्या दूरवरून या मृत्यू लोकातल्या वनस्पतीला पुष्टता देतो. पुष्टता. या वनस्पती पुष्ट होतात याला कारण चंद्रमा. पुष्णामी चौषधी सर्वास सोमो भूत्वा रसात्मकः अहम
रसात्मक सोमः भूत्वा सर्वाः औषधीही पुष्णामी. वैद्य बाबा वैद्य बाबा श्लोक सांगितले का अन्वय सांगायचे. पांडुरंग महाराज वैद्य. फार मृदंगात असं नाव नाही झालं महाराज आमच्या वैद्य गुरुजी सारखं. विठ्ठल. चंद्राचा सुद्धा परिणाम होतो. अंतुरी कस्तुरी चंद्र. पुढे सांगतात चंदनमच. चंदनाचा सुद्धा परिणाम. वाङ्मयामध्ये चंदनाचे 2-3 परिणाम सांगतात. काय परिणाम? सर्वात पहिला परिणाम उकळत तेल शांत करतो त्याला चंदन म्हणतात. असं घरी चुलीवर गॅसवर कढई ठेवावी. 1 लिटरभर तेल टाकावं. उकळावं. किती उकळावं? कालवलेलं बेसन पीठ प्रथम क्षणी टाकल्यानंतर टाकलेलं बेसन पीठ द्वितीय क्षणी भजे म्हणून वर आलं पाहिजे. एका क्षणात परिणाम झाला पाहिजे तेलाचा त्या बेसन पिठावर. गार असं बेसन पीठ एका क्षणात भजे म्हणून वर तरंगून आलं पाहिजे. एवढं तापवायचं तेल. तसल्या तापवलेल्या तेला जर हात घातला तर हाताचं धिरडं निघणार. धिरडं. तरीही असल्या तापवलेल्या तेलात हात घातला तरी ते तेल भाजत नाही. कशाचा परिणाम? चंदनाचा परिणाम. चंदन आणावं उघडावं त्याच्यात 1 थेंब टाकावा. टाकला रे टाकला ते चंदन त्याला एका क्षणात शीतळ करतय महाराज. तुका मने कडे करावे शीतळ करावे शीतळ. भजे तळतात, ज्याच्यात कुरडवड्या तळतात, ज्याच्यात पापड तळतात. असं उकळतं तेल एका क्षणात शांत होतं. कशाचा परिणाम? चंदनाचा. तुका म्हणे कढे करावे शीतळ. कढे म्हणजे कडत असलेलं तेल शीतळ होते. कशाचा परिणाम? आयुष्य जाती बळ चंदनाचे. चंदनात ते बळ आहे. कोणतं चंदन? आमच्या बांधावरलं ते नाही. ते असं ह्या कामाचं नाही. मग कोणत्या कामाचं आहे? ते आपल्याला शेवटी न्यायाच्या कामाचं आहे. कोणतं चंदन? तर तुकोवर आहे तेही सांगतात. तापलिया तेला 52 चंदन बुंदे एक क्षण शीतळ करी. एका क्षणात एका थेंबात उकळतं तेल शांत होतंय. कशाचा परिणाम? चंदनाचा परिणाम. आणखीन परिणाम सांगितले, पुढे सांगू. अंतुरी कस्तुरी चंद्र चंदनमच. पुढे सांगतात की धूप. धूप शब्दाचा अर्थ होतो धूर, किंवा धूप शब्दाचा दुसरा एक अर्थ होतो देवासाठी आपल्याला दाखवण्याचा धूप. धूपमच दर्शयामी दीपमच दर्शयामी. धूप. धूपाचा काय परिणाम? तुम्ही जर आळंदीला आले तर ज्ञानोबरायाच्या समाधीजवळ संध्याकाळी शेजारती असते, धुपारती असते. त्या धुपारतीला जर ज्ञानोबरायाच्या तिथं धूप लावला तर त्याचा सुगंध हैबत बाबाच्या पायरीपर्यंत येतो. धूप त्या खोलीत लावला तर दुसऱ्या खोलीत सुगंध येतो. याला म्हणायचं धूप. किंवा धूप शब्दाचा दुसरा एक अर्थ होतो धूर. धुराचाही परिणाम होतो. काय परिणाम होतो? तो शंकर सोसायटीला जाऊन विचारला पाहिजे. गांजा वाढणाऱ्याला जाऊन विचारला पाहिजे. एकदा राजे शिव छत्रपती त्या आग्र्याला त्या औरंगजेबाच्या मगरमिठीत सापडले. मगरमिठी शब्द जर कळायचा असेल तर मगरीने मिठी मारल्यावरच कळतो, तसा कळत नाही. मगरमिठीत सापडले.
5,000 सैन्याचा वेढा होता शिवाजी महाराजच्या हवेलीत होते आणि 50 तोफा शिवाजी महाराजाकडं तोंड करून उभ्या होत्या. पण शिवाजी महाराज सुद्धा युक्ती शिरोमणी होते. त्याने ठरवलं बाहेर पडायचं. आता कसा वापर करायचा, कोणाचा वापर करायचा? दगड अनेक असतात, पण कोणता दगड कोण्या थराला टाकायचा याला डोकं फक्त शिवाजी महाराजाचंच मारा. शिवाजी महाराजांनी ठरवलं आपल्याला याच्यातून बाहेर पडायचं. मग काय फायदा घ्यायचा? आपल्या भागातला एक कुंभार तिकडं दिल्ली आग्र्याला पोट भरायला गेला होता. एवढ्या लांब कसा गेला? यही पेट के खातर आदमी मुलुक मुलुक फिरते. पोट भरण्यासाठी माणसं इकडली तिकडं, आळंदीची इकडं, आपलं कुठेही कोणी जाऊ शकतं, काही सांगता येत नाही. सत्य तुका म्हणे पोटे केली विटंबना. आणि मग शिवाजी महाराजांच्या कुंभाराला भेटायला बोलवलं. कुंभार भेटायला आला. राजे, माझं योगदान काय? राजे शिवछत्रपती म्हटले, आम्ही स्वातंत्र्याचा पायाभरणीचं काम चाललंय, त्याच्यासाठी तुमचं योगदान पाहिजे. राजे, पायाभरणीचे दगड दिसत नाही तसा मी गाडून घेईन, पण स्वातंत्र्यासाठी महाल उभा करण्यासाठी मी पायाचा दगड होईल. असं तयारी लागते बुवा. काही माणसं असे तर मला पान फुलवा, हा तू एकदा थडग्यात जाऊन बस, मग आम्ही तुला पान फुलवातो. मी पायाचा दगड होईल जर स्वातंत्र्याचा राजवाडा उभा राहत असेल तर. शिवाजी महाराज म्हणले, एक काम करा, अमुक अमुक तारखेला अमुक अमुक तिथीला आम्ही बाहेर पडणार, पण परिसर नवीन आहे. आम्ही जर रात्री बाहेर पडलो तर आम्हाला अग्नी दिसला पाहिजे ज्या दिशेने आम्हाला जायचंय. आणि आम्ही जर दिवसा बाहेर पडलो तर दिवसा अग्नी दिसत नाही, धूर दिसतो. आणि म्हणून तुम्ही अशा काही गोवऱ्यांचा धूर पेटून ठेवा. राजे शिवछत्रपती ज्यावेळेस आग्र्याला औरंगजेबाच्या मगरमिठीतून बाहेर पडले तर त्या महाराजांना सर्वात पहिलं वाट दाखायचं काम त्या कुंभाराने निर्माण केलेल्या धुराने केलेलं. धूर सोडा, आपण आशा सोडा. विठ्ठल अंतुरी कस्तुरी चंद्रचंदनमच धूप दीप. दिव्याचाही महाराज परिणाम होतो म्हणजे होतो. एखाद्या खोलीत 100 वर्षाचा अंधार असू द्या आणि फक्त तुम्ही तिथं दिवा घेऊन जर तो अंधार शोधायला गेले तर तुम्हाला तो अंधार सापडणार नाही. दिव्याचा परिणाम असा की अंधार राहतच नाही. दीप घेऊन या धुंडीती अंधार भेटे हा विचार अघटित तुकोबा. दिव्याचाही परिणाम होतो. धूप दीप भूप. भूप शब्दाचा अर्थ भूप राग नाही बरं का. भूप शब्दाचा अर्थ होतो राजा. राजा जर चांगला असेल तर त्याचा परिणाम संपूर्ण प्रदेशावर होतो महाराज. यथा राजा तथा प्रजा. 370 कलम तसा हटला नसता त्याला राजात वारणात लागतो महाराज. राम मंदिर 400-500 वर्षापासून तसंच पडलं होतं. सगळ्यांनी बांधण्यासाठी प्रयत्न केले पण राजा असा चहावाला आला महाराज. सगळ्याची विष्टोल बंद पाडली त्यांनी. एक नंबर राजा विठ्ठल. राजाचा परिणाम होतो. शेवट सांगतात रूप पदार्थ, रूप सुद्धा रूपाचाही परिणाम होतो. कसं काय हो? तुम्ही कापड विकत घेण्यासाठी दुकानात गेले. प्रत्येक दुकानदार सध्या आपल्या मालाची जाहिरात करतोय. कापड दुकानदाराने सुद्धा आता जाहिरातीचं नवीन तंत्रज्ञान आणलंय. आपले कापड दुकानातच राहतात. बाहेरच्या लोकांना हा माल दिसावा याच्यासाठी काय करावं? ते घड्या घालून नाही ठेवल्या पाहिजे, मग त्या घड्या मोडल्या पाहिजे. पण मोडायच्या कशा? लोकांना जर देत बसलो तर पैसे भेटायचे नाही. मग विकायचं आहे पण लोकांच्या नजरेत माल भेटावा, भरावा, याच्यासाठी काय करावं? मग त्यांनी त्या दुकानाच्या पुढे स्टॅच्यू उभे केलेत बघा, त्या पुतळे म्हणतात. मग गड्याचे कपडे गड्याच्या पुतळ्याला, बाई माणसाचे कपडे बाई माणसाच्या पुतळ्याला. आणि ज्यावेळेस तुम्ही कापड दुकानात जातात त्यावेळेस ते पुतळे तिथं असतात. आता प्रामाणिकपणे उत्तर द्या, तुम्ही गड्याच्या पुतळ्याकडे पाहता का बाई माणसाच्या पुतळ्याकडे पाहता? खरं सांगा, तुम्हाला सटवायची शपथ आहे. तर तुम्ही ज्या पुतळ्याकडे पाहता ना त्या रूपाचा परिणाम आपल्यावर होतो. मला रूपाचा परिणाम हमखास समाजावर होतो. लग्न बहुतांशी बऱ्याच जणांची लग्न झालीत, काहींची राहिलीत. लग्न करत असताना माणसं काय पाहून करतात हो? मी ज्या मुलीशी लग्न करतोय ती मुलगी लग्न झाल्यानंतर गाथा पाठ करेल,
ज्ञानेश्वरीची 108 पारायण करेल. हे पाहून तुम्ही लग्न केलंय का रंगरूप पाहून केलंय? रूपच पाहून करतात माणसं, रंगच पाहून करतात. पण ऐका, रंगावर आणि रूपावर लग्न करताना जायचं नाही. त्याचं कारणच असं आहे, काळ्या मुंगीपेक्षा तांबडी मुंगी जास्तच चावती. या श्लोकात असे 7-8 पदार्थ सांगितलेत की ज्याचा सृष्टीवर परिणाम होतो. आश्चर्यवत परिणामम कुर्वन्ति विठ्ठल. त्यामध्ये काही प्रकार आहेत. काही पदार्थांचा परिणाम माणसावर होतो, काही पदार्थाचा परिणाम स्थळावर होतो, तर काही पदार्थाचा परिणाम गावावर होतो. असे 3 प्रकारचे पदार्थ आहेत. काही पदार्थांचा परिणाम माणसावर होतो. उदाहरण कोरोना, माणसावर परिणाम झाला. आतापर्यंत रोग बरेच होते, पण माणसं घाबरतीन असा रोग नव्हता. काय रोग आला बा, माणसालाच माणसं घाबरायला लागली. प्रत्येक माणसावर परिणाम आला. अर्थचक्र तर एवढं कोलमडलं महाराज. श्रीमंत गरीब झाले, गरीब आणखीन गरीब झाले महाराज. अर्थचक्र असं कोलमडलं महाराज. जरा राग मानू नका. कोरोनाचा परिणाम हरिभक्तांवरही फार झाला बघा. लोखंड उचलायची पाळी आली विठ्ठल. ऐका, काही पदार्थांचा परिणाम माणसावर होतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा मथुरेला गेले, तर तिथं प्रत्येक मथुरावासी लोकांवर त्यांचा परिणाम झाला. मथुरातल्या काही गोकुळातल्या गोपिका मथुरेत दही दूध तूप विकण्यासाठी आल्या होत्या. मग त्या चालल्या होत्या, दही घ्या, दूध घ्या, तूप घ्या, लोणी घ्या, अशा म्हणत चालल्या. राजमार्गाने भगवान श्रीकृष्णाची स्वारी पाहिली जाताने भगवंताचं दर्शन झालं आणि प्रत्येक माणसावर परिणाम झाला. ती दूध दही तूप विकणारी माऊली होती. आता ती दूध घ्या, दही घ्या, तूप घ्या, लोणी घ्या, गवळण गोरस म्हणू विसरली. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, 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 गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. भगवान श्रीकृष्ण गोकुळात गेले तर गोपिकांवर परिणाम झाला, गोपाळांवर परिणाम झाला. एक गोपिका दही दूध तूप लोणी विकण्यासाठी चालली, तर ती दूध घ्या, दही घ्या, तूप घ्या, गवळण गोरस म्हणू विसरली. मग काय म्हणू लागली, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, तव तव हसती मत कोणी एकी भोलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, हरी घ्या, गोविंद घ्या, दामोदर घ्या म्हणू लागली. कशाचा परिणाम, भगवान श्रीकृष्णाचा परिणाम. एक गोपाळ जेवायला बसला आणि त्याला दही घ्यायचं होतं, आणि दह्याची बरणी होती शिंक्यावर. त्या दोघा नवरा बायकोला एकच मुलगी होती, मुलीचं नाव होतं हरणी, आणि याला दही घ्यायचंय. आणि ती हरणी अशी होती, ती कडेवरच बसायची, जमिनीवर बसत नव्हती. जमिनीवर बसली का टॅह टॅह टॅह. आता काय करावं, दही घ्यायचं. मग मालकीनीला सांगितलं, अगं दही वाढ. आता दह्याची बरणी काढायची म्हणलं, रे हरणी तर खाली ठेवावं लागेल. हरणी खाली ठेवली आणि बरणी घेतली, आणि मालकाला दही वाढत असताना समोरून पाहिलं तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा चालले होते, आणि दारातून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन झालं. असा माणसावर परिणाम झाला भगवंताचा. दही वाढून झालं आणि ती मुलगी रडू लागली.
गोपाळ म्हणला आगा 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 ती दह्याची बरणी पहिले शिंक्यावर ठेव आणि ती हरणी कडेवर घे. पण भगवंताच्या दर्शनाचा असा परिणाम झाला, तिने हरणी शिंक्यावर ठेवली आणि बरणी कडेवर घेतली. विठ्ठल एकीने कडीये घेतली दह्याची माथन, बाळक शिंकिया ठेविले जाण, नाही पुत्र लोभले कोणी श्रीकृष्ण, निज सुखा विनले नाही आठवण, आनंदल्या गवळणी हरी आला मथुरेसी, आनंदल्या गवळणी हरी आला मथुरेसी, भगवान श्रीकृष्ण मथुरेत आले. माणसावर परिणाम झाला. इथून गेले का सकल संत गाथ्यामध्ये सेना महाराजांचा गाथा आहे, त्याच्यात ही आलेली गवळणे. कृष्ण आला ऐकोनी मथुरा सुंदरी, त्यामध्ये हे वर्णन आहे. माझा विषय संपला की काही पदार्थांचा परिणाम माणसावर होतो, काही पदार्थाचा परिणाम स्थळावर होतो. स्थळावर उदाहरण दिलंय चंदन. चंदन ज्या स्थळात राहतं, 52 नावाचं चंदन, त्या परिसरातल्या सगळ्या झाडाचा वास चंदनासारखा येतो. चंदनाच्या वासे तरु चंदन झाले स्पर्शे, सर्वांगी श्वास परितो उगला न राहे, स्वभवती तरोवर चंदन करीतोची जाये. भोवतालच्या परिसरावर परिणाम होतो महाराज. तुका म्हणे नाही झाकत परिमळ, चंदनाचे स्थळ चंदनची. चंदनाचा परिसरावर परिणाम होतो. काही पदार्थाचा परिणाम माणसावर होतो, काही पदार्थाचा परिणाम स्थळावर होतो, तर काही पदार्थाचा परिणाम गावावर होतो. गावावर कोणाकोणाचा परिणाम होतो? गावावर दुर्जनाचा परिणाम होतो, गावावर देवाचा परिणाम होतो, गावावर विष्णुदासाचा परिणाम होतो. सर्वात पहिला गावावर दुर्जनाचा परिणाम होतो. किती प्रकारचा? 2 प्रकारचा. दुर्जन ज्या गावात राहतो त्या गावात फक्त पापच पिकत. एक दुर्जन ज्या गावात राहतो तिथं आणखीन एक पिकत. काय? निंदा. या 2च गोष्टीचं पीक येतं. दुर्जन ज्या गावात राहतो तिथं काय पिकत? पाप पिकत. तुकाराम महाराज म्हणतात त्यांच्या काळात काही दुर्जन होते, शाक्त उपासक. तर तुकाराम महाराज म्हणतात ते शाक्त गधडे ज्या परिसरात राहतात तिथं पाप सोडून काही पिकत नाही. शाक्त गधडा जये देशी, तेथे राशी पापाच्या, तिथं पाप सोडून काही पिकत नाही. दुर्जन ज्या गावात राहतो तिथं पापाचंच पीक येतं महाराज. एक गाव दुर्जनाचं होतं आणि काय करावं, आमचा मुक्काम त्या गावात गेला. उगा गावात कुठं मुक्काम करावं तर काय, आपल्याच अंगावर बला यायची. देवळात मुक्कामाला जाऊ. देवळात गेलो तर त्या दुर्जनाचा परिणाम तिथंही लागण झालीच होती. कोरोनाची लागण परवडली पण दुर्जनाची नाही परवडली महाराज. पिढून पिढ्या आपण ती लागण भोगीत होत महाराज. आणि मग तिथं गेलो, म्हटलं आता गावापेक्षा देवळात आलो, इथं जरा बरं असेल. पण दुर्जनाच्याच गावातलं ते देऊळ होतं ना, तिथंही परिणाम दिसला. काय परिणाम? देवळातला पुजारी देवळातल्या समयलाच बिडी पिटीत होता. बघा आता काय करा. म्हणलं तुझा नाही, त्या दुर्जनाचा परिणाम आहे गावावर झालेला. चांगले माणसं बिघडत आहेत, दुर्जनाच्या गावाचा, दुर्जनाचा गावावर झालेला परिणाम. तेथे राशी पापाच्या. वा. आणखीन काय परिणाम होतो? दुर्जनाच्या गावात धुतल्या तांदळासारखा माणूस राहू शकत नाही. त्या गावात जर एखादा चांगला माणूस असला तर दुर्जनाच्या गावातली माणसं सारखी त्याच्यावर चिखल फेकणार, सारखी त्याच्या अंगावर शिंतोडे उडवणार. काय परिणाम? निंदा हा परिणाम. अभक्ताचे गावी साधू म्हणजे काय? व्याघ्र वाडा गाय सापडली. वाघाच्या वाड्यात जशी गाय सापडावी, गायी भस्मसात पुरते तत्वात, तसं दुर्जनाच्या गावात एखादा हरिभक्त असला अवघड आहे मला. ओ, जशी 32 दातात जीभ राहती तसं चांगल्या माणसाचं दुर्जनाच्या गावात राहणं लय कठीण. विठ्ठल क्षणोक्षणा चित्त भंग, क्षणोक्षणा चित्त
दुर्जनाचा परिणाम माऊलीने गोड प्रमाण दिलं. अशी ओंजळभर साखर घेऊन माऊलीच्या तोंडात घालावा. साखर होणार नाही, काळजी करू नका. नको दुर्जनाचा संग, क्षण क्षणा चित्तभंग. नको दुर्जनाचा संग, पुढे पडे भजनामध्ये भंग. दोन प्रमाण आहेत अशी गात्यात मला. विचित्र. दुर्जनाचा गावावर दोन प्रकारे परिणाम होतो. एक पापात्मक, दुसरा निंदात्मक. देवाचाही गावावर दोन प्रकारचा परिणाम होतो. भगवंताच्या गावात प्राणप्रतिष्ठा झाली. आज गणराज राजूर येऊन आपल्या या भंडारगडला भेटायला आले. हे सर्व गाणपत्य मंडळी आलेली. भगवंताची गावात मूर्ती प्राणप्रतिष्ठा व्हावी, भगवंताला गावात आणावं. भगवंत जर गावात आला तर काय परिणाम होतो? दोन परिणाम. एक, गावातल्या लोकांच्या दैवाला सुकाळ होतो. देवाला घरा, नंदाची या गावा, धन्य त्याच्या दैवाले. पंढरपूरचे जे गावकरी आहेत ना, गावकरी, त्या गावामध्ये पंढरपूर गावात आपला समाज कमी बरं का, इतर समाज जास्त आहे. माझं काय वाक्य आहे ते समजून घ्या. आणि त्यांना जमीन नाही. पंढरपुराच्या गावात लोक राहतात, त्यांना जमीन नाही. पण भगवंत त्या गावात असल्यामुळे त्या लोकांच्या दैवाला एवढा सुकाळ झालाय की जमीनदारापेक्षा ते श्रीमंत आहेत. कस काय? कार्तिकी वारी भरली का त्यांची वर्षाची चंदी झालीच. आषाढी वारी भरली का त्यांची वर्षाची चंदी झालीच. बघा, देव ज्या गावात येतो त्या गावात दैवाला सुकाळ राहतो. महाराष्ट्रात, भारतात ज्यावेळेस भगवान रामचंद्राच्या मंदिराच्या पायाभरणीचा संकल्प झाला, कोरोनाने काढता पाय घेतला. बघा, विठ्ठल. दैवाला सुकाळ होतो एक. आणि दुसरी गोष्ट, भगवंत ज्या गावात येतो त्या गावातले लोक निर्भय होतात. नारायण भय येऊन निघावा, नारायण भय येऊन निघावा, नारायण भय येऊन निघावा, नारायण भय येऊन निघावा. तुका म्हणे नावा अनुसरे त्या, तुका म्हणे नावा अनुसरे त्या, तुका म्हणे नावा अनुसरे त्या, तुका म्हणे नावा अनुसरे त्या. जीवानी तुझे वर्णी पुन नाम, माझी वाणी तुझे वर्णी पुन नाम, गावा तुका म्हणे नावा अनुसरे त्या. भगवंत ज्या गावात येतो भगवंताची मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली, गाव निर्भय होणार. नारायण भय येऊन येती गावा, तुका म्हणे नावा अनुसरे त्या. देवाचा दोन प्रकारचा परिणाम गावावर होतो. गाव निर्भय होतो, गावाच्या दैवाचा सुकाळ होतो. दुर्जनाचे दोन परिणाम पाहिले, देवाचे गावावर दोन परिणाम होते. तसं विष्णुदासांचे, हरिदासाचे, वारकऱ्याचे गावावर दोन परिणाम होते. सर्वात पहिला परिणाम, गाव निष्पाप होतं. दुसरा परिणाम, गाव निश्चिंत होतं. पहिला परिणाम, गाव निष्पाप होतं. साधू संत ज्या गावात जातात, ज्या गावात मुक्काम करतात, त्या परिसरातल्या लोकांना व्यसनमुक्ती शिकवतात. बाबा रे, परस्त्रीला आई म्हणा, हो, परद्रव्याविषयी अभिलाष ठेवू नका, दया, क्षमा, शांती याचं समाजात बीजारोपण कोणी केलं? शासनाने? अजिबात नाही. परवा आम्ही लासलगावला होतो. लासलगावला एक SP कीर्तनाला आले होते. तर SP काय म्हटले माहिती का? विष्णू महाराज SP सांगितलं, माऊली, कोरोनाच्या काळात जशी कीर्तनं बंद झाली ना, तशी गुन्हेगारी वाढली. म्हणलं कसं काय? ते म्हणले, आम्ही लोकांपर्यंत जात नाहीत, गावगाव पोलीस कुठं जातात, पण घरोघर वारकरी संप्रदाय जातो. कीर्तनकार घरोघरी जातो, लोकांना दया, क्षमा, शांती शिकवतो. आमचं 90% काम वारकरी संप्रदाय करतो. कोण म्हणतोय? SP, लासलगावची SP म्हटले, समाजामध्ये आमची शांतता आहे,
ती वारकरी संप्रदायाच्या पुण्याईने महाराज. आता इथं कीर्तन बंद होऊन द्या, लगेच गोंधळ सुरू होईल. 1000 पोलीस आणा, लोक गप नाही राहणार. पण एक बुवा म्हणू द्या, तो करा महाराज काय म्हणतात लोक, म्हणजे अरे शांत राहा शांत राहा. ही शिस्त वारकरी नाही महाराज. काय आम्ही वातावरण तयार करतो, काही काय आमच्याच खांडात शेळ्या चालतील. वारकऱ्याच्या वातावरणात तुम्ही डोकं लावू नका. ही वारकऱ्याची पुण्य आहे महाराज. आज समाज शांत आहे, वारकरी संप्रदायाची पुण्य आहे महाराष्ट्रात महाराज. मग मी त्या एसपींना म्हटलं, मग तुम्ही पत्र द्या ना शासनाला की कीर्तन प्रवचन सुरू करा म्हणून. तर एसपीने सांगितलं मला हे कळतंय, पण मी जर पत्र दिलं तर माझी रवानगी गडचिरोली नाही तर चंद्रपूरला होईल. आज गावगाव जी समाज निष्पाप आहे तो कोणाच्याही भीतीने नाही, फक्त वारकरी संप्रदायाच्या पुण्याईने. विठ्ठल जेथे वसती हरीचे दास, पुण्य पिके पापा नाशे, पुण्य पिके पापा नाशे, पुण्य पिके पापा नाशे. जेथे वसती हरीचे दास, पुण्य पिके पापा नाशे, पुण्य पिके पापा नाशे, पुण्य पिके पापा नाशे. गाव निष्पाप होतं, गाव बिड्या वाढायचं सोडून देतं, गाव दारू प्यायचं सोडून देतं, परस्त्रीला माई म्हणायला शिकवतं, पराव्या नारी रखुमाई समान. हे आमच्या वारकरी संप्रदायाने शिकवलं. हे वारकऱ्याची पुण्याई. पुण्य पिके पापानाश. आष्टी तालुक्यात एक मंगरुळ नावाचं गाव आहे. त्या गावात 30% समाज आणि जवळजवळ 70% पठाण समाज. आणि त्या भागात एक मोठे साधू होऊन गेले, विष्णुबांना माहिती तर उमरेकर महाराज. मी त्यांच्या धर्मशाळेत राहिलो. उमरेकर महाराजाचा सप्ताह म्हणजे पखवाजाचा सप्ताह. 700-800 पखवाजच लावायचे. विण्याचा सप्ताह 200 विणे. विणा सांभाळण्याला सप्त्यात कठीण. त्यांनी 250 विणे 7 दिवस उभे केले. 250 गावांना बुक्का नारळ दिला, तुमचे 10 विणे करी आणि तुम्ही इथं या. तर 10 माणसाने पारा चालवायचा. विण्याचाच सप्ताह. पखवाज वाजवायचा नाही, टाळणे नुसते विनेच. जणू काय आग्या मावळ उठले. बांग 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 बांग. विण्याचा सप्ताह महाराज. विण्याचा सप्ताह. पखवाज तर पखवाजाचा सप्ताह. टाळ वाजायचा नाही, पखवाजच वाजवायचे. हो, कपिला षष्ठी आली. कपिला षष्ठी 14 तालुक्यातल्या दूध डेऱ्या पण ठेवल्यात त्यांनी. 14 तालुक्यातलं दूध घातलं होतं कपिल मुनीवर. तिथं कपिल मुनीत ते आदिनाथ रुद्रेश्वरला. तर जवळजवळ 6 महिने विहिरीला दूधच येत होतं, पाणी येत नव्हतं. दूध सगळ्या वड्याने महाराज. काय माणसं होते. पण त्याची ती दिंडी, ते त्यांचं ते वैभवच वेगळं होतं महाराज. मग ते मंगळूरचे लोक यायचे माहिती. असा एखादा सप्ताह गावात व्हावा. गाव पडलं जवळजवळ 70% पठाणाच. त्याच्यात एक 10-12 पठाण अशी होती की दिवसा तर काय पण रात्री तर काय पण दिवसा सुद्धा माता माऊली बाहेर पडत नव्हती. काय होईल भरोसा नाही. सप्ताह तर करायचं, काय करावं. उमरेकर महाराजांना म्हणले कार्यक्रम करायचा आहे, पण अशी अडचण आहे. उमरेकर महाराजांना करायचं आहे ना, हो चला. शिपाशे टाळकरी 2-4 हजार लोक घेऊन त्या गावात गेले आणि मांडव लावला. सगळं केलं. सप्ताह करायचा आहे. पहिल्या दिवशीची मिटिंग, उद्या सप्ताह आदल्या दिवशी मिटिंग पठाणाच्या घरी. म्हणले आपल्याला गावात सप्ताह करायचा आहे. ते 7-8 पठाण म्हणले सप्ताह क्या बला है, सप्ताह क्या चीज है. त्यांनी सांगितलं असं असेल. आता ते पठाण मंडळी ते म्हणले अरे एवढे वारकरी गावात आले, मग आपण बी काही योगदान दिलं पाहिजे. आणि पठाण मंडळी म्हणले आमचं काही योगदान. त्याने काही नाही, कीर्तनकार आहेत आमच्याकडे, गायक आहेत, वादक आहेत, स्वयंपाकी आहेत, सिस्टीम आहे, सगळं आहे. म्हणले एकच अडचण आहे. म्हणले काय. अहो म्हणले आमच्या सप्त्याला चोपदार नाहीत. म्हणले तेवढे तुम्ही 7-8 जण जर चोपदार झाले तर बरं होईल. आता घरं फोडणाऱ्याला त्यांनी 10-12 ड्रेस आणले, 10-12 काठ्या आणल्या अशा. आणि जे घरं फोडीत होते त्यांनाच राखानदार केलं.
आणि तेच मांडवात उभी केली. अगं लोक घरदारा उघडे टाकून कीर्तनाला विठ्ठल. पुढं चलून ते 8-9 पठाण माळकरी झाले आणि आळंदी पंढरीची वारी करायला लागले. कशाचा परिणाम? उमरेकर महाराजाचा परिणाम. याला माहिती, जेथे वसती हरीचे दास, पुण्य पिके पापानाश, हेच वाहती संकल्प, पुण्य प्रसंगाचे जप, तुका म्हणे पाप गावी नाही हरिजना. वारकऱ्याच्या गावात पाप जन्माला येत नाही विठ्ठल. आळंदीला जर आले तर देहूला जा. देहूला तुम्हाला मासा कुठेही विकत भेटणार नाही, कारण देहूला मासे विक्रीला बंदी. देहूला मासे विक्रीला, मासे मारीला बंदी. देहूला मासे मारून देत नाही देहूकर. काय देहूकराची निष्ठा आहे? आम्ही विचारलं का नाही मारून देत? त्याले महाराज आमच्या भागीरथीबाईने उडी डोहात टाकली. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबर आहे, बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करे धावा, उडी डोहात टाकली, माशाने वरच्या वरी झेली. तेव्हापासून म्हणले इथं मासेमारीला बंदी. 72च्या दुष्काळात इंद्रायणी आटली तर मासे तरफडून मेले, तर देहूकराने चंदनाचे लाकड आणले आणि मासे जाळले विठ्ठल. म्हणायचं जेथे वसती हरीचे दास, पुण्य पिके पापानाश. वारकऱ्याचा गावावर पहिला परिणाम गाव निष्पाप होत, आणि दुसरा परिणाम गावात कोणालाही कशाची चिंता राहत नाही. तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चिंता नाही गावी विष्णुदासाची, 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 चिंता नाही गावी विष्णुदासाची. परिणाम होतो काय? गाव निश्चिंत होतं. चिंता नाही गावे विष्णुदासाची, घोष जय जयकार सदा. मृत्यू लोकात माणसाला काही चिंता आहे, संसारिकाला चिंता आहे, साधकाला चिंता आहे, जीवनमुक्ताला चिंता आहे. संसारिकाला चिंता भुक्तीची, साधकाला चिंता मुक्तीची, जीवनमुक्ताला चिंता भक्तीची. संसारिक माणसाला चिंता आहे भुक्तीची. नित्य उठवनिया खावयाची चिंता, आपुल्या तू हिता नाठवेशी हेची चिंता. काय खावे म्हणवनी भले तुझं होनी पक्षीराज. माणसं सकाळी झोपीतून उठले का जांभळी देत उठतात. बायको विचारती आज काय भाजी करायची, किंवा हा म्हणतो बायकोला अगं आज काय भाजी करायची. बायको सांगते तुझी करायची, म्हणजे आवडीची. आवडीची मी जरा आजारी आहे, मला शब्द उच्चारायला वेळ लागतो जरा. याला म्हणायचं नित्य उठून या खावयाची चिंता. पण अशी खाण्याची चिंता नाही कुठं? विष्णुदासांच्या गावात. आमच्या ज्ञानोबरायच्या नगरीत या. आपल्या मराठवाड्यात अजूक सुद्धा पाटलांचे वाडे आहेत, अजूक सुद्धा जुने घर आहेत. घराला दारात फाटक असते बघा. का बरं? गल्लीतलं कुत्र घरात शिरू नये. पण आळंदीत एकाही धर्मशाळेला फाटक नाही. का बरं? आळंदीत गल्लीत कुत्रे नाहीत का? आहेत, पण कुत्रे धर्मशाळेत शिरत नाही. का? गल्लीतच एवढं पाळलेलं राहतंय
की धर्मशाळेत शिरायची गरज काय मला. विष्णुदासाच्या गावात खायची चिंता नाही. कोरोनाची महामारी आली आणि गुढीपाडव्याला लॉकडाऊन झालं. गुढीपाडव्याच्या आधी 2 दिवस भयानक. आपली पैठणची वारी तर पहिला बळी गेला महाराज. पैठणची वारी झालीच नाही. महाराज गावगावच्या मधुकऱ्या बंद पडल्या. मग काही महाराज मंडळी, काही साधक आळंदीतून गावी आले दौलतबुवा. पण काही साधक मात्र जगायचं तर ज्ञानोबरायच्याच दारात आणि मरायचं तर ज्ञानोबरायच्या दारात तिथं राहिले आणि मधुकऱ्या बंद पडल्यात. आळंदीतलं साधकाचं जीवन मधुकरीवर अवलंबून आहे. मग त्या देहूला जाताना तळवडे नावाचं गाव लागत. त्या तळवड्याला एक प्रल्हाद बुवा भालेकर साधा माणूस, आणि त्याने ठरवलं आता कोरोनात सगळ्यालाच वाटत होतं आम्ही मरणार आहे. कोरोनात रोज प्रत्येकाला वाटत होतं मला तर नसन्न झाला, मला तर नसन्न झाला. आणि मग त्याने ठरवलं आता आपण काहीतरी साधना करावी. आणि मग आळंदीतून वडगाव रोडला ज्ञानोबरायला पादुका आहेत बघा. ज्ञानोबरायला आळंदीत जेवढे रोड येतात ना आळंदीला, प्रत्येक रोडला 2-2 पादुका आहेत. थोरल्या दाखल्या. तिथं थोरल्या पादुकावर त्याने अनुष्ठान मांडलं. तर ज्ञानोबराय त्याच्या स्वप्नात गेले. ज्ञानोबरायने सांगितलं प्रल्हाद अनुष्ठान बंद कर. म्हणजे मग आळंदीत जे साधक राहिले त्यांना जेवायची व्यवस्था कर. तो म्हणला माऊली अहो पण मी गरीब मनुष्य आहे, मी कसा पुरवील, मला कोण मदत करेल. ज्ञानोबराय म्हटले मी नाथांना मदत केलेली. झाले ज्ञानदेव वाणी आले सामुग्री घेऊन, तू फक्त अन्न क्षेत्र काढ मी तुला मदत करील. आज कोणी आळंदीतून आला असेल तर त्याला विचारा. आज गेल्या गुढीपाडव्यापासून या गुढीपाडव्यापर्यंत 1 वर्ष झाले ना. आता किती दिवस झालेत बघा. आज जवळजवळ 22-23 महिने झाले. रोज 200 डबे तो तयार करून देतो. विशेष आहे का नाही. त्याला म्हणायचं विष्णुदासाचे गावे भक्तीची चिंता नाही, खायची चिंता नाही. मला वारकऱ्या ज्ञानोबरायच्या सोहळ्यात या. ज्ञानबा तुकाराम, दुपारी गुलाबजाम, रामकृष्णारी संध्याकाळी बासुंदी पुरी. हो आमची वारकरी 10-10 दिंड्यात जेवत येत. विठ्ठल विष्णुदासाच्या गावात खायची चिंता नाही, भक्तीची चिंता नाही. विष्णुदासाच्या गावात मुक्तीची चिंता नाही. ज्ञानोबरायची समाधी नुसती पाहायची. मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी पाहता समाधी ज्ञान देव. नुसती माऊलीची समाधी पाहिली मुक्तीची चिंता राहत नाही. मुक्ताला एक चिंता आहे. कशाची? भक्तीची. मी मुक्त झालोय, परंतु आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ त्या. मग त्या भक्तीची चिंता विष्णुदासाच्या गावात राहत नाही. ज्ञानोबरायच्या गावात या. भक्तीचा सुकाळे तुका म्हणे जना सकळा सहित घेऊ अखंडित प्रेम सुख. त्याचा अर्थच आहे भक्ती सुख. संपला माझा विषय. त्याला माझा चिंता नाही गावी विष्णुदासाची. भक्तीची मुक्तीची कसलीही चिंता नाही. म्हणजे नुक्तीची ती भेटल काय काळजी करू नको. चिंता नाही गावी विष्णुदासाची. काय करतात ते विष्णुदास तर सांगतात घोष जय जयकार सदा. घोष करतात कीर्तनाचा आणि जय जयकार करतात भगवंताच्या नामाचा. जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष, जळती पापे पळती दोष, काय देऊने आपा आनंदा, शिव ब्रह्मरस तुका म्हणून नाही काय चिंता, म्हणून नाही काय चिंता. ब्रह्मरस तुका म्हणे म्हणून नाही काय चिंता, म्हणून नाही काय चिंता. जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष, घोष करतात कीर्तनाचा, जय जयकार करतात नामाचा. विठ्ठल नामे गरजे वाणी, जय जयकाराची ध्वनी. विठ्ठल नामे गरजे वाणी, प्रेम ओसंडत नयनी, स्पंदन रोमांच. समाधी प्रकरणात आलेलं प्रमाणे याला म्हणायचं घोष जय जयकार सदा. ठीक आहे विष्णुदासाचा गावावर परिणाम झाला, घरावर होतो का? कारण काही जण गावाला शिकवते दारू बंदी करा, दारू पिऊ नका. म्हणजे तुमचं पोरग कुठे? म्हणजे त्याचीच दारूची भट्टी. काहींचा गावावर परिणाम होतो पण घरावर होत नाही. मग या विष्णुदासांचा गावावर परिणाम झाला हे कळालं, पण घरावर
तर तुकोबर आहे त्यांच्या घरावर काय परिणाम झाला अभंगाच्या दुसऱ्या चरणात. नारायण घरी साठविले धन, 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 नारायण घरी साठविले विष्णुदासाचा घरावर असा परिणाम होतो की त्यांच्या घरातली माणसं व्यवहारातलं धन मिळवण्यापेक्षा नारायण रूपी धन मिळवण्यात प्राधान्य मानतात. वारकऱ्याच्या मुलाला दुपारची भाकर नाही भेटली चलन, पण सकाळचा काकडा नाही चुकला पाहिजे. संध्याकाळची भाकर नाही भेटली चलन, संध्याकाळचा हरिपाठ नाही चुकला पाहिजे. नारायण रूपी धन घरात साठवायचं. नारायण घरी साठविले धन. नारायण धन आहे, वादच नाही. विठ्ठल विठ्ठल धन घरी पांडुरंग अभंग जे सरेना. नारायण धन आहे हो, अहो पण व्यवहारातलं धनाने पदार्थ भेटतात. नारायण रूपी धनाने पदार्थ भेटतात का? तुम्ही जर दुकानात गेले आणि म्हटले साखर द्या, म्हणले घ्या साखर 1 किलो, पैसे नारायण नारायण, दुकानदार नाही का ठेवून द्यायचा. मग तुकोबाराम महाराज म्हणतात खरं सांगू का, तुम्ही फक्त नारायण नामाचं खरोखर मनोभावे चिंतन करा, तुम्हाला म्हणतान तो पदार्थ भेटल. आवघेची वान तया पोटी. वान शब्दाचा अर्थ आहे पदार्थ. सर्व पदार्थ भेटतात. ऋषिकेशला स्वामी रामसुखदासजी होऊन गेले बघा. हो, ज्यांनी गीता प्रेसला त्यांचे कायम लेख राहायचे महाराज स्वामी रामसुखदासजी. त्यांनी उभ्या हयातीत पैशाला तर शिवले नाही, पण खिसाच शिवला नाही. खिसाच शिवला नाही महाराज. स्वामी रामसुखदासजी पैशाला शिवलेच नाही, खिसाही शिवला नाही, पण उभ्या हयातीत काही कमी पडलं नाही महाराज. हो, असू द्या, मला 3 खिसे आहेत सध्या. पण त्यांनी सर्व पदार्थ त्यांना भेटले. आवघेची वान तया पोटी. नारायण घरी साठविले धन. आवघेची वान तया पोटी. हो, पण ते घरचे सदस्य ते धनाचा स्वीकार करतात का, सेवन करतात का, तर त्याचा खुलासा अभंगाच्या 3ऱ्या
नारी नरबाळा सकळा सेवावया नारायण धन सवंग. सवंग म्हणजे सोपे. घरची माणसं सुद्धा त्याचंच सेवन करतात. सवंग सकळा पुरे धनीवरी. धनीवरी म्हणजे तृप्त म्हणेपर्यंत, धनी तृप्त होईपर्यंत. नारी नरबाळा सकळा सेवावया नारायण रूपी धन सवंग म्हणजे घरची माणसं त्याचं सेवन करतात. तो का म्हणे येणे आनंदी आनंदो गोविंदे गोविंदो पिकविला. आणि भगवंतानेच त्यांच्या घरी हे पीक आणलं, गोविंदानेच गोविंद पिकविला आणि चहूकडे आनंद. घरे साठविले धन अवघे वान तया पोटी. ऐका ऐका लक्ष द्या. चिंता नाही गावी विष्णुदासाची. विष्णुदासाच्या गावात कशाचीही चिंता राहत नाही. अनायासे आपल्या फिरत्या चतुर्थीचा कार्यक्रम आहे. तर विष्णुदासांनी गणपतीला चिंता न करता जेवायला आणलं. कसं जेवायला आणलं तर तो प्रसंग मी तुम्हाला सांगतो. एक आधी 2 मिनिट भजन करा. 5 मिनिटात प्रसंग सांगतो आणि मग सेवा सोडू. अगोदर भजन होईल. एक गोड प्रसंग गणरायाचा तुम्हाला सांगतो. भजन करा. विठोबार नाही गावी विष्णुदासाची. घोष जय जयकार सदा. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं प्रस्तुती हो गावात वाढलं. वाढल्यानंतर परिसरातल्या काही मंडळीला ते खटकायला लागलं. त्यामध्ये अनेक समाजाची लोक होते. त्याच्यात चिंतामणी देव होते बघा. हे चिंतामणी देव चिंचवडला राहायचे. देहूपासून पिंपरी चिंचवड जवळ आहे. आणि मग एक दिवस तुकाराम महाराजाला बोलवावंच. काय प्रकरण हे कळवावं. म्हणतात वा तुकाराम महाराजासंग देव जेवतात. तुकाराम महाराजासंग देव जेवतात. काय प्रकरणे पाहावं. आणि मग एक दिवस चिंतामणी देवांनी जगद्गुरु तुकाराम महाराजाला बोलवण्यासाठी एक सेवक पाठवला. पाठवल्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराजाचं देहू गावात कीर्तन चालू होतं. जो सेवक निरोप घेऊन गेला तो तिथंच रामला. दुसरा पाठवला. दुसराही त्या कीर्तनात दंग झाला. तिसरा पाठवला. तोही दंग झाला. मग चिंतामणी देव म्हणले आपणच जाऊ. मग तुकाराम महाराज म्हणले आता आपणच गेलेलं बरं. आणि मग तुकाराम महाराज चिंतामणी देवाला भेटायला गेले. तर चिंतामणी देव स्नान करून आले होते आणि गणपतीची पूजा करत होते. आणि पूजक त्यांना गणराया प्रसन्न होते. प्रसन्न असताना जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांना भेटायला गेले. तर ते गणपतीचं ध्यान करत असताना मन असं चंचल की मन गेलं त्यांचं बागेत. आणि बागेत काही अशी गवत वाढलेलं दिसलं, काही कचरा पडलेला दिसला. ते ध्यानातच म्हणतात अरे 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 गवत वाढलंय बागेत, कचरा पडलाय. मग कुठं गेला म्हणजे माळी. त्याने लक्ष कसं दिलं नाही. त्याला शिक्षाच केली पाहिजे असं ध्यान करत होते. आणि गणरायाचं ध्यान चाललंय मन गेलं बागेत. जगद्गुरु तुकाराम महाराज आले. त्यांचं चिंतन चाललंय हे पाहिलं. वसरीवर बसले. चिंतामणी देवाची पूजा संपली.
पूजा संपल्यानंतर त्यांनी तुळशीला पाणी घालण्यासाठी अंगणात आले. तुळशीला पाणी घातलं आणि ओसरीवर पाहिलं तर तुकाराम महाराज बसलेले. नमस्कार नमस्कार. कधी आले? म्हणले तुम्ही जेव्हा बागेत गेले होते ना ध्यान करताना तेव्हा. पहिल्याच ठोक्यात बामण घाल. ब्राह्मण बघारच झाले. अरे यांना कसं माहिती? मी ध्यान करत असताना वांग्याच्या बागेत गेलो होतो म्हटले. मग काय का असा म्हणजे मग तुकाराम महाराजांशी काही चर्चा झाली आणि तुकाराम महाराजांबरोबर देव जेवतात हे त्यांना माहिती होतं. आणि नेमकं वैश्वदेव झाला होता. ब्राह्मणाचा असा नेम आहे, वैश्वदेव झाल्यानंतर जर कोणी अतिथी आला तर त्याच्या जातीचा विचार न करता तो नारायण स्वरूप मानून त्याला जेव घालायचं आणि त्याचं पूजन करायचं. वैश्वदेव आणि अतिथी पूजन 9वे ब्रह्मयज्ञ आवश्यक. 9 यज्ञ सांगितलेत ब्राह्मणासाठी, त्यात अतिथी पूजन सांगितलेलं आहे. आणि मग अतिथी आलेत. महाराज जेवण करून घ्या. जेवणासाठी अशी काही ताटं टाकली होती, पात्र टाकली होती. 500 ब्राह्मण जेवायला बोलवले होते त्या दिवशी. तुकाराम महाराज आपले मोकळ्या मनाने बसले ब्राह्मणाच्या पंक्तीवर जाऊन. तर ब्राह्मणाची 500 ताटं टाकलेली आणि 2 हात 2 ताटं टाकली होती. महाराज तुकाराम महाराज इथंच बसले का ते चिंतामणी देवाले? इथं नाही तिकडं बसा. म्हणले का? म्हणले इथं ब्राह्मणाची पंगत आहे, तुम्ही 2 तिकडं ताटं टाकले तिथं बसा. हो, जसं एकनाथराव खडसे आपलं तर तुकाराम महाराज बाहेर बसवले बघा. आणि मग तुकाराम महाराज त्या पात्रावर बसले. बसल्यानंतर तुकाराम महाराज सांगितलं, हो पलीकडे एक पात्र टाका. म्हणले कोणाला? तर तुकाराम महाराजांनी सांगितलं, पांडुरंगाला पात्र टाका. म्हणजे काय? मी पांडुरंगाचा उपासक आहे तर मी पांडुरंगाला जेवायला बोलवणार. आणि आणखीन एक पलीकडे पात्र टाका. म्हणजे कोणाला? गणपतीला. कसं काय? मी पांडुरंगाचा उपासक म्हणून मी पांडुरंगाला जेवायला बोलवणार. चिंतामणी देव तुम्ही गणपतीचे उपासक आहेत, तुम्ही गणपती बाप्पाला जेवायला. बाकीचे 500 ब्राह्मण होते. हो चालन म्हणले चालन. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पांडुरंगाचं ध्यान केलं. पांडुरंगाला जेवायला आणायची चिंता होती का त्यांना? चिंता नाही गावी. हाक मारताच हाके सरशी उडी. पांडुरंग परमात्मा ताटोरच येऊन बसतो. हे फक्त त्या चिंतामणी देवाला तुकाराम महाराजाला दिसत होतं. ते 500 जण चिंतामणी देवाकडे पाहिलं तर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद मावेना. चिंतामणी देव आनंद का झाले? अहो तुकाराम महाराजांनी पात्रावर पांडुरंग परमात्मा आणून बसवले. म्हणजे आम्हाला का दिसत नाही? म्हणजे तुम्ही बेड्या जास्त वडिता त्याच्यामुळे दिसत नाही. बरोबर. आणि मग तुकाराम महाराज म्हणले, चिंतामणी देव माझ्या भक्तीचं उत्तर मला भेटलं. मी पांडुरंगाला जेवायला बोलवलंय. आता तुम्ही गणपतीचे भक्त आहेत ना, चला गणपतीला जेवायला आणा. आणि मग ते चिंतामणी देवा गणपतीशी आणा. करवा हे गाथ्यात 2, 4, 5, 6 भंग आहेत बरं का या प्रकरणाचे. करवावे भोजना तुझे पात्री. दुसऱ्या पात्रावर बोलवा. आणि बसले चिंतामणी देव गणरायाचं ध्यान करण्यासाठी. गणराया काही करा आपण जेवायला या. गणराय म्हणले तुला दर्शन देईल, ध्यानात येऊन दर्शन देईल, एवढंच तुमचं पुण्य आहे. ताटोर बसून जेवायसाठी तुमचं पुण्य कमी पडत. मी जेवायला येणार नाही. गणपती ध्यानात येत होते पण ताटोर येत नव्हते. ध्यानात यायचे पण ताटोर येत नव्हते. तुकाराम महाराज म्हणले अर्धा तास ध्यान करीत होते. कोण? चिंतामणी देव. तुकाराम महाराज म्हणले, महाराज वाढ वेळ झाला, शिळे झाले अन्न, तटस्थ ब्राह्मण बैसले ती. चिंतामणी देवा गणपतीशी आला. आता काय करावं? ब्राह्मण बोला असं थरकापच सुटला. अरे हे तर पाठच शपथविधी झाला. आपलं थरकापच सुटला ब्राह्मण बोला. आता कसं व्हायचं आपलं? हा मी म्हणलो होतो मी पुन्हा येईन पण काय जुळलं नाही गड्या. मग चिंतामणी देव म्हणल्या समजून घ्या. मग महाराज वाढ वेळ झालाय, अन्न शिळं झालाय ताटात, सगळे ब्राह्मण जेवण्यासाठी बसलेत, पांडुरंग परमात्मा आलेत, गणपतीला बोलवा. आणि मग ब्राह्मणाने डोळे उघडले. चिंतामणी देव म्हणतात, देव शब्दाचा अर्थ चिंतामणी. हा देव म्हणती तुकया एवढी कैशी थोरी. एवढं मोठं पण माझ्या पदरात नाही. अभिमाना भितरी नागवलो. आम्ही आमच्या जातीच्या अभिमानातच वर्ण अभिमाने कर्म अभिमाने नाडले ब्राह्मण कलियुगी. हे याच्यामुळेच आम्हाला घडलं म्हटलं. हे रामेश्वर भट्टाच्या मुखातलं प्रमाणे बरं काय, स्वतः रामेश्वर भट्ट म्हणतात हे. आणि मग आता महाराज माझ्याच्याने गणपती जेवायला येत नाही, मग तुम्हीच गणपतीला जेवायला बोलवा. तुकाराम महाराज म्हणजे काय संबंध आहे? मी पांडुरंगाचा भक्त, मी पांडुरंगाने, तुम्ही गणपतीचे भक्त, गणपती बाप्पा आणा.
नाही म्हणले एवढी ताकद आमच्यात नाही. अहो पण मी गणपतीची भक्ती केली नाही, जरी केली नाही तरी पांडुरंगाची भक्ती केली तर गणपतीची भक्ती स्वतंत्र करायची गरज राहत नाही. मग तुम्हीच गणपतीला आणा. आणि मग तुकाराम महाराज उठले, पुन्हा त्या बाप्पाच्याच पाया पडले, ब्राह्मण बुवाच्या, आणि विठ्ठल विठ्ठल. तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते, तुमच्या पुण्याने आणि न त्वरित मोरयासी. आणि मग तुकोबरा त्या गणराया पुढे आले, गणरायाला हात जोडून विनंती केली, गणराया वांझा गाई दुबती, आयशी तुझी कै आयशी हे तुझी ख्याती, आयशे मागत नाही तुझ चरण दाखवावे मज. तिथंच अभंग आहे बरं का. त्या मोरया चिंतामणी देवासाठी, मोरया गोसाव्यासाठी वांज गाईला दूध द्यायला लावलं होतं कोणी? गणपती बाप्पाने. मग गणराया तुमची ही ख्याती आहे, तुमच्यामुळं वांज गाई दूध द्यायला आल्या. वांझा गाई दुबती आयशी देवा तुमची ख्याती, हे तो मागत नाही तुझं चरण दाखवावे मज. गणराया तुम्ही तुमचं चरण मला दाखवा आणि या तिसऱ्या पात्रावर येऊन बसा. तर साक्षात गणपती प्रगट झाले. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री सगळे ब्राह्मण ते चिंतामणी देतो उड्याच हाणायला लागले, मला टना टन उड्या हाणायचे. वा 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 वा. ते 500 ब्राह्मण म्हणले चिंतामणी देव तुम्ही उडी का हाणता? म्हणजे गणपती बाप्पा जेवायला आले, आम्हाला कसे दिसाना? म्हणजे ते त्याचा परिणाम आहे, तुम्हाला नाही दिसत. म्हणजे मग आता ते ताटावर बसलेत हे आम्हाला दिसलं तर पाहिजे ना. म्हणजे एक दिसत काय पदार्थ इथपर्यंत येताना दिसतील आणि इथं आल्यावर गुप्त होतील. आणि मग पांडुरंग परमात्मा सगळे 500 ब्राह्मण त्यांच्यापासून 2 हात तुकाराम महाराजाचं पात्र, आणि तिथून पलीकडं पांडुरंग परमात्मा, आणि तिथून पलीकडं गणपती बाप्पा. आणि तुकाराम महाराज जेवायचे, पांडुरंग परमात्मा आणि गणपती जेवायला बसले, लाडू उचलला का इथपर्यंत यायचा आणि गुप्त व्हायचा. ते 500 ब्राह्मण फक्त एवढं बघायचे, एवढं. ते लाडूवर जायचा तोंडात गुप्त व्हायचा, कानवाला जायचा तोंडात गुप्त व्हायचा. वारकरी संप्रदायाची पुण्याई अशी, पांडुरंग परमात्मा तर जेवायला येईलच येईल, पण राजूरचा गणपती सुद्धा जेवायला येईल. लोकाला गणपतीची भक्ती गाणपत्याने शिकविण्यापेक्षा वारकऱ्याने शिकवावी. आणि म्हणून फिरत्या चतुर्थीचं वारकरी मंडळ स्थापन झालं. गणपती बाप्पाची चतुर्थी आपल्याही परिसरात व्हावी. आणि मग संपूर्ण हे मंडळ, त्यातील आदरणीय आमचे विष्णूजी महाराज सस्ते महाराजांनी मोठ्या आग्रहाने मला सांगितलं की महाराज असा असा खंडेरायाच्या वास्तव्याने पावन झालेला भंडारगड आहे. आज एवढे वारकरी या भंडारगडावर आल्यावर जसा देहुला भंडारा पर्वत आहे बघा, भंडारा डोंगर आहे, तसा या वारकऱ्यामुळे याचा भंडारा पर्वतच झाला, भंडारा डोंगर झाला. सर्व वारकरी संप्रदायाची उपासक मंडळी, गावगावचे गुणीजन, गायक, वादक, कीर्तनकार, प्रवचनकार सर्व मंडळी उपस्थित झाली. तुकाराम महाराजाच्या परमार्थाच्या पुण्याईने पांडुरंग परमात्माही जेवायला आले, गणपती बाप्पाही जेवायला आले. असंच पुण्य आपण कमवावं ही तुम्हाला प्रार्थना. यावर्षी ज्ञानोबरायला समाधिस्थ होऊन 725 वर्ष होतात बरं का. म्हणजे 700 वर्षानंतर येणारा रौप्य महोत्सवी संजीवन समाधी वर्ष यावर्षीच. याला सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी संजीवन समाधी वर्ष. 4ही भावंडाचं आहे बरं का. याच वर्षात ती 4ही भावंड समाधिस्थ झालेत. निवृत्तीनाथ, ज्ञानोबराय, सोपानदेव, मुक्ताबाई. तर ज्ञानोबरायचा आता 725वा सोहळा आहे. शासनाने पूर्ण परवानगी दिलेली आहे. मी कार्तिकीवारी पंढरपूरची करून आलोय. पायी दिंड्या नेल्या होत्या आम्ही. दिंडीला अडवत नाही, वारकऱ्याला अडवत नाही. यष्ट्या नसताना वारकरी 4 लाख वारकरी आले होते पंढरपूरला, आणि एकही पॉझिटिव्ह नाही निघाला. हे विशेष आहे मला. पांडुरंगाची फार पुण्य आहे. एक सुद्धा, तुम्ही टीव्हीला बातमी बघा, पंढरपूरची यात्रा झाल्यावर एक सुद्धा पॉझिटिव्ह निघाला नाही. असं वैभवी. आणि यावर्षी आता आळंदीची सुद्धा वारी होईल. गणरायाला विनंती की तुम्ही विघ्नहर देवता आहे, तर एवढं हे जे कोरोनाचं विघ्न आहे ना, हे मायदेशी म्हणजे चीनला पुन्हा पाठवून आमच्याकडे ठेवू नका. किती जरी मुलगी नांदायला आली तर तिला 1 दिवस माहेरीला जावंच लागत. ओवाळणीला कशाला, तर त्या ओवाळणीला पाठवा म्हणावं, ते तिकडंच राहू द्या. गणरायाला ही प्रार्थना, पांडुरंगाला प्रार्थना. ऐका, ज्ञानोबरायचा 725वा सोहळा आहे. शासनाने परवानगी दिली तर आपण येण्याचं चुकू नये.
जो करील याची यात्रा तो तारील सकळही यात्रे अलंकापुरा येती तेथे आवडती विठ्ठला. जयराम महाराज भोसले म्हणायचे की ज्ञानोबरायाला आपण सगळ्यांनी भजलं पाहिजे. का? कारण ते म्हणायचे त्यांना आई वडिलांनी त्यांचा आई वडिलांचाही त्यांना आधार नव्हता. लहानपणीच त्यांनी हे केलं होतं ना, प्रायश्चित्त घेतलं होतं, देहांत प्रायश्चित्त, आणि समाजाने वाळीत टाकलं होतं. म्हणून वारकऱ्याने ज्ञानोबरायाला अधिक भजायचं असं जयराम महाराज भोसले म्हणायचे महाराज. आणि म्हणून सर्व मंडळीने यावं, काहीही होणार नाही तुम्हाला. फक्त अडचण एक आहे की यष्ट्या बंद येतात. कार्तिकी वारीला परभणी, हिंगोली, बीड या जिल्ह्यातून लोक 3-3, 4-4 हजार रुपये वैयक्तिक भरून आले महाराज. म्हणजे महाराज 500-600 रुपयात वारी होत होती, यावर्षी 3-3 हजार रुपये भरावे लागले. यावर्षी आम्हाला सोयाबीन नाही झाले, कापूस नाही झाला, भलताच पाऊस झालाय महाराज, धो पाऊस झालाय, पण तरी कार्तिकी वारी झाल्याचं आम्हाला समाधान वारकरी म्हणतात महाराज. आणि म्हणून अशी आळंदीची वारी सर्व मंडळींनी यावं. अतिशय सुंदर नियोजन, भरपूर समाज, सुंदर माईक सिस्टीम, परिसरातील सर्व राजकीय नेतृत्व, पारमार्थिक नेतृत्व, उत्तम असे वाजवणारे, दोन्ही हाताने वाजवतात, धन्यवाद. चांगले म्हणणारे, गोड म्हणतात, थोडक्यात म्हणतात. काही माणसं गोड म्हणतात पण थोडक्यात नाही म्हणत. अर्धा तास सारे गप्प बसा, सारे गप्प बसा, आम्ही गप्प बसतो, म्हणजे तुझंच. एक गायक काल चाल म्हणायला आला, आलाप म्हणता म्हणता तोंड मोठं केलं, तोंडच मिटाना. तेवढ्यात एक चिमणी आत गेली, अंडे घालून पिलं घेऊन बाहेर आले, तरी तोंड मिटाना. काय म्हणा. पण इथं सगळे चिलिया बाळ, काय नाव या बाळाचं? ते औरंगाबादला एक आहेत बघा, त्या संभाजीनगर जिल्ह्यात आहेत बघा, जुनं म्हातारं लय गोड म्हणते बघा. सगळे आमचे महाराज मंडळी सगळे पाहिलेले आहेत सगळे. आता तुमचा सर्वाचा नाम उल्लेख होणार नाही, मी छोटे माऊली आहे, मला पदरात घ्या एवढंच सांगायचं. सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे. तो सर्वांना आळंदीच्या वारीचं आमंत्रण असं स्वीकारा. सेवा परिपूर्ण. ज्ञानेश्वर आरोग्य वैभव वाढो, उत्तर चतुर्थीची सेवा त्यांच्याकडून घडो, ही गणरायाच्या चरणी प्रार्थना. विठ्ठल जय जय विठ्ठल.